निशिचरी एक सिंधू मोहुरही करी माया नभुके खगगही जीव जंतु जे गगन उडाई जल बिलो की तिनके परिछाई. आता हनुमानजी पुढे गेले आणि तिथं सिंहिका होती असुर, आणि ती काय करत होती, वरती जे पक्षी चाललेत ना त्याची सावली खाली होती, ती सावली पकडायची, ती पक्षी खाली यायचा आणि ती गिळंकृत करायची. तिच्याकडं तेवढं शक्ती होती ती. आता हनुमानजी वरून चाललेत, हनुमानजींची सावली तिने पकडली. आता ही सिंहिका जी आहे ना ते ईर्ष्याचं स्वरूप आहे. ईर्ष्या आपल्यामध्ये ईर्ष्या आली हे कसं ओळखायचं, एखाद्याची प्रगती व्हायला लागली ना आणि ती जेव्हा आपल्याला पाहवलं जात नाही तेव्हा समजायचं आपल्या मनामध्ये ईर्ष्या आली आहे. आपण त्या प्रगतीची कधी स्तुती करत नाही, अरे वा वा छान मार्क्स पडले, अरे वा वा तुमची प्रगती छान झाली, अशीच प्रगती होऊ दे. आपल्याला हे बोलायला सुद्धा जमत नाही ना, समजायचं ईर्ष्या आली. तर हनुमानजीने काय केलं, ही सिंहिका तेच काम करत होती, जे वर चालले त्यांना खाली ओढायची. मग जे लोकांना ईर्ष्या येते ना ते काय करतात, ज्याची प्रगती होती ना त्यांचा कमजोर पक्ष पकडतात आणि ते खाली ओढतात. म्हणजे त्याचा कमजोर पक्ष पकडायचा आणि त्याच्यावरून त्याला कसं खाली आणायचं ह्याच्यात विचार करणारी लोक ते ईर्ष्यारूपी त्यांचं ब्लॅक साईड पकडायची आणि ती खाली आणायची. मग हिने काय केलं, ब्लॅक साईड म्हणजे सावली ओढून सावली धरायची आणि खाली ओढायचे खायचं. हनुमानजीने काय केलं, एक मुठ्ठीकाचा प्रहार केला तिच्यावर आणि मग समुद्र पार केला. इथे हनुमानजींनी दाखवून दिले जर भवसागर पार करायचा असेल तर ईर्ष्यारूपी असुराचा वध केला पाहिजे. जोपर्यंत आपल्या मनामध्ये ईर्ष्या आहे तोपर्यंत आपण समुद्र पार करू शकणार नाही. म्हणजे कुठला भवसागर पार करू शकणार नाही. मग किती नामस्मरण करा पण ईर्ष्या आहे मनामध्ये, मग ईर्ष्या आपल्यालाच मारायची आहे. दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होता आलं पाहिजे. दुःखात सगळे होतात, शेजारचा दुश्मनसुद्धा दुःखाला येतो, लक्षात ठेवा. पण परिस्थिती अशी कलियुगातली आनंदाला सुद्धा कोणी येत नाही. पार्टी असेल ते येतील, खाऊन जातील, बिना पार्टीचा आनंदाला कोणी येत नाही. खरं आहे की नाही. म्हणून ईर्ष्या निर्माण होता कामा नये. आणि आली ना ईर्ष्या तिथल्या तिथं कशी मुळात सकट काढायची, जशी हनुमानजीने एक ठोसा प्रहार केला आणि समुद्र पार केला. त्यानंतर काय झालं, आना तरुफल फूल सुहाये खग मृग वृंद देखी मन भाये सेल बिसाल एक देखी एक आगे तापर धाय चढ्यो भय त्यागे. आता काय झालं, हनुमानजी गेले, त्यांनी पाहिलं एक मोठा पर्वत होता, त्या पर्वतावर चढले. आता इथे रामचरित्र मानसमध्ये महादेव आणि भवानी माता यांचा संवाद आहे. भवानी मातेला आश्चर्य वाटलं, बापरे किती आश्चर्य, हनुमानजीने एवढा समुद्र पार केला, एवढे सगळे वाटेत होते, सगळ्यांना पार केलं. आता इथे आश्चर्य जिला वाटतंय ती भवानी माता. महादेव काय म्हणतात भवानी मातेला, ती सगळी प्रभूंची कृपा आहे. आता महादेवच हनुमानजी झालेत. आता महादेव काय म्हणतात, ही सगळी प्रभू श्रीरामजींची कृपा आहे, ज्या महाकाळाला सुद्धा गिळंकृत करतात असे भगवंत आहेत. आता महादेवाने कोणाचं स्तुती केली, भगवंतांची, आणि महादेवच हनुमानजी झाले. पण हनुमानजी स्वतः हे सांगतात ही सगळी प्रभूंची कृपा आहे. यातून हे कळलं पाहिजे ना, काहीही भक्तीमध्ये किती प्रगती करा, श्रेय स्वतःला घेऊ नका. ही सगळी प्रभू श्रीरामजींची कृपा आहे. ही ज्यांचे इष्ट प्रभू श्रीरामजी आहे त्यांनी म्हणा प्रभू श्रीरामजींची कृपा आहे. ज्यांचे इष्ट कृष्ण भगवंत आहे त्यांनी म्हणा प्रभू श्री राधाराणीची कृपा आहे. ज्याला जसं योग्य वाटेल बोला राधे राधे. आता त्यांनी वरून पाहिलं, आता वरूनच छान दिसेल ना लंका कशी आहे बघा. त्यांनी वरून पाहिलं, सुंदर नाना तरु फल फूल सुहाय, इतकं सुंदर वेगवेगळ्या प्रकारचे सुगंधी फुलं आहे, फळं आहेत. त्यांनी पाहिलं इतकं सुंदर वातावरण आहे. प्रश्न हा आहे की इथं तुलसीदासजींनी लंकाची स्तुती का केली, प्रशंसा का केली लंकाची, तिथं तर असुर राहतात. एक लक्षात घ्या, इथं तुलसीदासजी म्हणतात ज्या लंकेमध्ये प्रभू श्रीरामजींची सीता निवास करते अशोक वाटिकाच्या तिथे, ती लंका सुद्धा प्रशंसनीय आहे. बोला राधे राधे. तिथं किती का असुर असे ना, पण त्या अशोक वृक्षाखाली सीता मैया निवास करते म्हणून ती प्रशंसनीय आहे. हे बघा, हा देह लंका आहे, आपला देह लंका आहे. या देहामध्ये सुद्धा असुर निवास करतात. काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, मोह, मोठे मोठे असुर या देहात निवास करतात या लंकामध्ये. पण इथे या लंकामध्ये अशोक वाटिका आहे, ते म्हणजे हृदय, आणि त्यामध्ये सीतारूपी भक्ती निवास करते.
आणि ज्यांच्या हृदयामध्ये सीता रूपी भक्ती निवास करते, तो त्याच्यामध्ये किती असुर असुरे काम क्रोध मद मत्सर मोह, तरी तो देह प्रशंसनीय आहे. बोला राधे राधे. का? तो राम भक्त आहे. त्यांच्यामध्ये किती वाईट गुण असू दे. म्हणून कृष्ण गीताकार कृष्ण म्हणतात, अपीचे सुदुराचारोह भजते मामनन्य बाप साधुरेवच मंतव्य सम्यक व्यवसितो हिस. भगवंत म्हणाले, माझा भक्त कसाही असू दे, तो साधूच म्हणला पाहिजे. बोला राधे राधे. तर इथे त्यांनी पाहिलं इतकं सुंदर वातावरण आहे आणि बघितलं सगळीकडे योद्धाच योद्धा आहे. पण हनुमानजींनी छोटं स्वरूप धारण केलं मच्छराप्रमाणे आणि ते गेले. समोर लंकिनी होती आणि लंकिनी होती तर तिने पाहिले हनुमानजींना आणि म्हणाली काय की जे चोर आहे तर माझा आहार आहे. हनुमानजींनी विचार केला, खरा चोर तर रावण आहे, त्याला काय बोलले नाही. ज्यांनी माझ्या मातेला पळून आणले आणि खरा रावण तोच चोर आहे, त्याला काय बोलली नाही. हनुमानजींना क्रोध आला, एक मुठ्ठी प्रहार केला आणि तिच्या ती अशी पडली, आदळली. तिच्या मुखातून रक्त येऊ लागले. तिला स्मरण झालं. स्मरण काय झालं की ब्रह्माजींनी रावणाला जो वरदान दिले होते, तेव्हा ब्रह्माजींनी तिला सांगितलं होतं लंकिनीला की जेव्हा बलवान वानर येईल तेव्हा समजायचं की रावणाचा नाश जवळ आलेला आहे, सर्व असुरांचा नाश निश्चितच होणार काही दिवसात. तेव्हा तिच्या लक्षात येतं की हां, ब्रह्माजीने सांगितलं होतं. ती म्हणते हनुमानजींना, जा जा. लंकिनी भेटबुद्धी आहे. लंकिनी भेटबुद्धी, आपली भेटबुद्धी होते. दान करायचं साधं तांदूळ, स्वतःला वापरायचं मोठे तांदूळ, भारी तांदूळ, ही भेटबुद्धी आहे. ट्रेनमध्ये प्रवास करतो बघा आपण, तेव्हा 3 सीट असते जागा, तेव्हा 3 जण ऐसपैस बसतो. चौथा बसून यायची किती काळजी घेतात सगळे. पण आपल्यामधलेच अजून 3 जण आहेत, त्यांना बसायला जागा नाही, तर त्या 3 सीटमध्ये 6 जण सुद्धा ॲडजस्ट करतो की नाही. म्हणजे हे काय झालं, भेटबुद्धी. पण म्हणत नाही तुला बसायला जागा नाही का, धड बसा. ब्राह्मणाला दान द्यायचं आहे ना, वस्त्रदान. अहो दुकानात गेला, आम्हाला दान द्यायचं आहे, असं द्या. स्वतःला भारी वस्त्र, ब्राह्मणाला दान द्यायचं आहे साधं वस्त्र, ही भेटबुद्धी आहे. आणि लंकिनी भेटबुद्धी, भेट करायला लागली. हनुमानजींनी काय केलं, एक प्रहार केला. हनुमानजी संत आहेत, त्याचप्रमाणे आपली जे भेटबुद्धी आहे ही लंकिनी, हिजावर प्रहार तेच करतील जे भक्त आहे. ते शास्त्र आणि शस्त्र, 2 प्रकारचे शस्त्र आहेत, शस्त्र आणि शास्त्र. शास्त्र कोणावर प्रहार करतं, बुद्धीवर. ही भेटबुद्धी आहे, तिचा नाश करतं शास्त्र. म्हणून हे हनुमानजीने एक प्रहार केला की लंकिनीला लक्षात आलं, तिच्या स्मरणात आलं. तसं आपली भेटबुद्धी जावं तर साधू संतांकडनं शास्त्र समजून घेतलं पाहिजे, ही भेटबुद्धी नाहीशी केली पाहिजे. बोला राधे राधे. त्यानंतर काय झालं, भेटबुद्धी नाहीशी झाली ना, आपली जी भेटबुद्धी कशामुळे, आसक्तीमुळे. आणि ही नाहीशी झाली कशी करणार, आपण जेव्हा विरक्त होत जाऊ, आपलं तुपलं पराय परक हेच सगळं नाश होऊन जाईल. हे लक्षात घ्या की जेव्हा आपला विचार येतो ना, धृतराष्ट्राने तेच केलं. माझे कोण आहे, हे सगळे माझे आहेत. अरे संजय, तू तत्त्वज्ञान देऊ नको, सांग बरं काय काय झालं. मामका पांडवा शेव ही मग पूर्व संजय. माझ्या आणि पांडवांमध्ये माझे आणि माझे पांडव, म्हणजे खरं तर कौरव दोन्ही आहे, पांडवसुद्धा कौरवच आहे. पण माझं तुझं आलं ना, म्हणून तेवढी मोठी गीता झाली 700 श्लोकची. म्हणजे माझं तुझं आलं तर समजायचं तिथं कुरुक्षेत्रामध्ये युद्ध होणार. ते घर कुरुक्षेत्र आहे आणि तिथे गीताची आवश्यकता आहे. तर इथे हनुमानजी त्यांना आत पाठवलं. तुलसीदासजी म्हणतात, तात स्वर्ग अपभर्ग सुख धरिये तुला एक अंग, तुलनता ही सकल मिली जो सुख लव सक्त संग. एक लक्षात घ्या, त्यांनी काय सांगितलं, तुलना जर केली, एका पारड्यामध्ये मोक्ष आहे आणि स्वर्गाचं सुख आहे, मोक्षाचं सुख आणि स्वर्गाचं सुख, आणि दुसऱ्या पारड्यामध्ये सत्संगाचा एक क्षण आहे. तर सत्संगाचा जो एक क्षण आहे ती सुद्धा बरोबरी करू शकणार नाही. त्याच्यापेक्षा जे मोक्षाचं सुख आहे आणि स्वर्गाचं सुख आहे त्याच्यापेक्षा श्रेष्ठ जे सत्संगाचा एक क्षणाचं सुख आहे. राधे राधे. पारडं तेच जड होईल की सत्संगाचा एक क्षण सुख. मग भगवंतांची किती मोठी कृपा आहे की आपण प्रवचन श्रवण करतोय,
किती ज्ञान मिळतं आपल्याला शास्त्राद्वारे. तर इथे हनुमानजी जाण्यास निघाले. म्हणजे लक्षात घ्या, स्वर्गामध्ये एवढं सुख नाही आहे, मोक्षामध्ये एवढं सुख नाही, तेवढं सुख सत्संगामध्ये आहे. आता तुम्ही म्हणाल पहिल्यांदा आलेले म्हणाल मला तर नाही वाटलं काही, तर पहिल्याच दिवशी नाही मिळणार, सतत यावं लागेल. डॉक्टरांनी गोळ्या दिल्या, पहिल्याच डोसमध्ये बरा नाही होणार. 3 दिवसाचे 3 वेळेसचा डोस देतात ना डॉक्टर, सकाळ दुपार संध्याकाळ घ्या, तेव्हाच बरा होणार. जर पेशंट जास्त आजारी असेल तर त्याच्या गोळ्या जास्त असणार. तसं हे प्रवचन आहे, तो कशा पद्धतीचा पेशंट आहे त्यावर डिपेंड आहे. तर हे सतत श्रवण करून करून त्यातला आनंद प्राप्त होत जातो.